आज तर सरळ आपल्या गावामध्ये पोहोचलो आणि तिथं पण जेवण आहे. तो कशासाठी आहे चला सांगतो समोर. तर का म्हणते पोट्टेऊ ओळखले का म्हणले मी तुमच्या भाजीपाला आलोय परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन. तर तुम्ही मला सांगा की मी माझे ब्लॉग शुद्ध मराठीतच राहू देऊ की गावठी भाषेमध्ये घेऊ. तर तुम्हाला तर माहिती आहे की मी ITI शिकत आहो लाखणीमध्ये आणि आता आपल्या गावामध्ये जत्रा आहे म्हणजेच मंडई. तर मी आपल्या दादाच्या गाडीवर बसून सरळ भंडाऱ्याच्या बस स्टॉपवर तर येऊन गेलो आणि इथे येताच मला सरळ माझी ताई भेटून गेली जी भंडाऱ्याला शिकते. चला कोणी तर भेटली. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या बसमधले नशीब. थोड्या वेळात तर बस लागून गेली आणि बसमध्ये एवढी गर्दी होती की बहुत मुश्किलनं चढायला भेटला. तर आपले नशीब बहुत खराब आहेत म्हणून मी आधीच जुगाड लावून ठेवला होता. मी आपल्या ताईला आधीच सीटवर बसवून ठेवला होता जेणेकरून आता मला सीट पण भेटून गेली. नेहमी सर्व लोक बसून असतात आणि मी उभा. तर आज मी बसलो आणि बाकी सर्व उभे. थोड्या वेळात आमची बस निघून गेली आणि मी आपल्या गावाकडली तिकीट काढून घेतली. आपल्या गावात तर बस जात नाही म्हणून इजनीवर उतरलो आणि तिथं पण आता न्यायला कोण नाही. तेवढ्यात आठवलं की ताईची तर गाडी आहे. मग काय ताईच्या स्कूटीला 5वा गिअर टाकून सरळ आलो गावामध्ये. गावात येत असतं माहीत झालं की गावामध्ये सार्वजनिक जीवन आहे. मग काय फुकट्याचा खायला भेटला तर आपण कुठं सोडत नाही. मग आपण पण बसून गेलो सरळ पंक्तीमध्ये. कारण आपण विदर्भामधले पोट्टे आपण फुकट्याचा कुठेच नाही सोडत. अगोदर तर पोटभर जेवण करून घेतलं आणि तिथून सरळ आलो नाटक बघायला. तर चला आता मी बघते नाटक. आजसाठी एवढंच. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.